दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे परंपरेनुसार ग्रामदैवत खंडोबाची यात्रा असून आज नागदेवाचा कार्यक्रम होत आहे। यात्रेच्या निमित्ताने त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या उद्देशाने मंदिर परिसर व गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। रात्री मानाच्या काठीची मिरवणूक व वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ कार्यक्रम तर यात्रे दिवशी घोड्यासह रात्रभर छबिनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे। पहाटे लंगर तोडून यात्रेची महाप्रसादाने सांगता होणार आहे। 27 नोव्हेंबर रोजी जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले असून रात्री प्रिसिजन फाउंडेशन प्रमुख सुहासिनी शहा यांच्या उपस्थितीत गावासाठी काय पण हा नाटक सादर होणार आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कासेगाव। नमस्कार, माझं नाव लक्ष्मण शिवाजी अब्बू, मी कासेगाव खंडोबा मंदिराचा पुजारी आहे। आज 25 नोव्हेंबर 2025 आजच्यापासून यात्रेची सुरुवात होते। आज नागदेव पूजन असतं, त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत वाघ्यामुरळीचा कार्यक्रम होतो आणि उद्या 26 तारखेपासून नैवेद्याचा रोडग्याचा निवेद चालू होतो, भरीत रोडग्याचा। आणि त्यानंतर संध्याकाळी 8 ते 12 पर्यंत वाघ्यामुरळीचा कार्यक्रम चालतो। त्यानंतर 12 नंतर देवाचा सभेजन असतो, तो पूर्ण गावातून येतो। पहाटे 5 वाजता मंदिरात येतो, त्यानंतर नंगर तोडला जातो। त्या नंगर तोडून सभेची सांगता होते। दुसऱ्या दिवशी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत कुस्त्या होतात आणि कुस्त्याने यात्रेची सांगता होते। यात्रेसाठी कोण सहकार्य करते गावात? यात्रेसाठी सरपंच, ग्रामपंचायत बॉडी व ज्येष्ठ सहकार्य करतात। या यात्रेसाठी गोरामणी, वडजी, पिंपळे, तामलवाडी, ओळे, पंचक्रोशीतील लोक येतात। माझं नाव मंगल शिवाजी हब्बू, मी खंडोबाची पुजारी आहे आणि यात्रेचा समारंभ आज नागदेवापासून चालू होतो। म्हणजे नागदेवच आज 6 ते 12 पर्यंत हे असते। सकाळ उठून सटीचा कार्यक्रम असतो आणि भरीत रोडग्याचा निवेद दावत असतात। पुन्हा 10 वाजल्यापासून पुन्हा 12 पर्यंत वाघ्या मुरळी सगळे असतात। परत 12 पासून पुन्हा छबिना निघतो, म्हणजे बाणायला परत बकरं लावून मग गावात सभेने मिरवतो। आणि परत 12च्या नंतर सगळ्या गावात मिरवल्यावर पाटे 5ला इथं गावात जाग्याला येतो आणि पाटे करेक्ट 5ला नंगर तुटतो। परत सकाळ उठून कुस्त्याचा कार्यक्रम असतो। आणि या देवळाची स्थापना बघा 5/2/1800 सालामध्ये झालेली आहे बघा। म्हणजे इथं आडावर एक धोंडा होता ना, त्याचा धोंडा काढून ठेवलेला आहे, मग त्याच्यावर तारीख आहे बघा 5/2/1800 सालामध्ये स्थापना झालेली आहे। या यात्रेसाठी कोणत्या गावातून भाविक दाखल होतात? या यात्रेसाठी बघा काशेगाव, उळे, बोरामणी, खडकी, धोत्री, पिपळे आणि उळे, काडगाव असे आजूबाजू सगळे येते, तामलवाडीचे। आणि पहिला मेन पुजारी हा होता मैराळ वाघ्या। मैराळ वाघे, मैराळाच्या महाग खंडू वाघे, खंडू वाघ्याच्या माग शिवाजी आपलं मल्हारी खंडू हाबू, त्यांच्या माग शिवाजी मल्हारी हाबू। तर मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या समारंभ यात्रा संपन्न वाटते। पोलीस प्रशासनात सहकार्य असते का? असते सगळं। ही आता आमची 5वी पिढी आहे बघा। नमस्कार, मी यशपाल श्रीकांत वाडकर, लोकनियुक्त सरपंच, कासेगाव तालुका, दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। कासेगाव येथील श्री खंडोबा देवस्थान चंपाषष्ठी यात्रा आजपासून सुरुवात होत आहे। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जे गावामध्ये जे खंडोबा दैवत आहे, तर त्या दैवताची यात्रा सुरुवात आजपासून झालेली आहे। आज याचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी आज नागदिवे, या ठिकाणी जी धार्मिक परंपरा आहे त्याप्रमाणे आज नागदिवे या ठिकाणी लावण्यात येतात। त्यानंतर उद्या या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मिरवणूक असणार आहे। छबिनेची मिरवणूक निघते, त्या मानाच्या काठ्या आणि पालखी याची मिरवणूक या ठिकाणी निघते। त्याचबरोबर परवा दिवशी पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम हा पहाटे मंदिरामध्ये होतो आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे भव्य अशा कुस्तींचं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात येतं। यावर्षी खंडोबा देवस्थान यात्रा समितीच्या वतीने आपलं कासेगाव जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये सहभागी झालेलं आहे, या अभियानाच्या निमित्तानं आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून येडवे बिदरकर सर यांच्या माध्यमातून एक करमणूक प्रदान आणि प्रबोधनपर
अशी नाटिका या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. नाटकाचं नाव काय? या नाटिकेचं नाव आहे गावासाठी काही पण. तर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच कासेगाव येथे समृद्ध ग्रामविकास प्रकल्प ज्यांच्या माध्यमातून राबवण्यात येतो असे प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी यांच्या वतीनं जो हा उपक्रम राबवण्यात येतोय, तर त्या प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी शहा मॅडम या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या यात्रेच्या निमित्तानं बोरामणी येथील जे घोड्याचे मानकरी आहेत, या घोड्याच्या मानकऱ्यांच्या वतीनं यंदा प्रथमच गावासाठी महाप्रसादाचं नियोजन आज नागदेवांच्या दिवशी केलेलं आहे. त्याचबरोबर एकंदरीत या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या संदर्भात अनुषंगानं आपण मंदिर स्वच्छता त्याचबरोबर परिसर स्वच्छता असे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावं, तसंच पोलीस प्रशासन त्याचबरोबर MSCB या सर्व अनुषंगिक विभागांनी जे काही सहकार्य केलं तर त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.